रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. रेंज ऑफ प्रोजेक्टाईल म्हणजे जो काय प्रोजेक्टाईल तुम्ही फेकलाय त्याचं इथपासून इथपर्यंतचं अंतर, म्हणजे किती अंतर त्यानं हॉरिझॉन्टली कव्हर केलं, हे मॅक्झिमम जे डिस्टन्स कव्हर केलं आहे त्याला म्हणतो आपण रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. वेळेला आपण टाईम ऑफ फ्लाईट म्हणतो, पण अंतराला रेंज असं म्हटलं जातं. डिस्टन्स कव्हर बाय प्रोजेक्टाईल इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. याच्यावरून डिस्टन्स तुम्हाला लिहिता येईल. टाईम इकडे शिफ्ट करा म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. याचा मला नंतर वापर. डिस्टन्स काय आलं, आर. व्हेलॉसिटी माझी हॉरिझॉन्टली आहे, टाईम आहे टी. ती टाईम मी कॅपिटल टी घेतला. आर म्हणजे सी यू एक्स इंटू टी, यू एक्स टी. आणि यू एक्सची किंमत आहे मला यू कॉस थिटा, जी मागे एकदा वापरली होती. कुठून आली तर कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला म्हणजेच यू एक्स डिवाइड बाय यू. याच्यावर येते मला कॉस थिटा. मग ही कॉस थिटा आणि टीची व्हॅल्यू म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट होता 2 यू साईन थिटा डिवाइड बाय जी. या दोन्ही किमती मी इथं सबस्टिट्यूट केल्या. या इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर मला आर मिळाला यू स्क्वेअर साईन 2 थिटा. आता कसा आला तर इथं मी सबस्टिट्यूशन करतो. कसं, आर यू एक्स काय होता यू कॉस ऑफ थिटा आणि टी काय आला 2 यू साईन थिटा डिवाइड बाय जी. म्हणजेच मला काय मिळतं 2 यू स्क्वेअर साईन थिटा कॉस थिटा, थोडंसं रिअरेंज करून लिहिलं डायरेक्टली जी. म्हणजेच ही लिहिता येईल यू स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट 2 साईन थिटा कॉस थिटा डिवाइड बाय जी. आणि हा 2 साईन थिटा कॉस थिटा म्हणजेच असतं साईन 2 थिटा. हे सूत्र तुम्हाला 10वीला झालेलं आहे, त्या सूत्राचा इथं वापर केला आहे. साईन 2 थिटा म्हणजेच 2 साईन थिटा कॉस थिटा. या पद्धतीने मला रेंज मिळाली यू स्क्वेअर साईन 2 थिटा डिवाइड बाय जी. परत एकदा हे मॅक्झिमम कधी असेल तर याची किंमत 1 असेल, म्हणजे साईन 2 थिटा 1 असेल त्यावेळी. आणि साईनची व्हॅल्यू 1 कधी येते 90ला येते. मग 2 थिटा 90 डिग्री पाहिजे, म्हणजेच थिटा किती यायला पाहिजे 45. ज्यावेळेस 45 डिग्रीचा कोन करून, म्हणजे इथं जर कोन तुमचा 45 डिग्रीचा झाला त्याच वेळेला वस्तू जास्तीत जास्त दूर जाणार आहे. म्हणजे हे फेकताना बॉलर जो दूर अंतरावरून बॉल फेकतो त्यावेळेला त्याने केलेला कोन जर 45 असेल तर बॉल जास्तीत जास्त लांब जाणार आहे. म्हणजे थिटा 45, रेंज इज मॅक्झिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू इज यू स्क्वेअर डिवाइड बाय जी. हे सूत्र आपल्याला गणित सोडवताना लागते. So R max is equal to U square divided by G. So horizontal range of projectile will be maximum when it is projected with an angle 40 degree. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तो 45 डिग्री कोन करून फेकाल त्याच वेळेला तो जास्तीत जास्त दूर जाणार आहे. This is about the projectile motion. Now the new topic we start called as uniform circular motion. नेम इज युनिफॉर्म. युनिफॉर्मचाच अर्थ होतो एकसारखं. वर्गात तुम्ही युनिफॉर्म घालून येतं म्हणजे तुम्ही एकसारखे दिसता, एकसारखा ड्रेस असतो, तसंच हा युनिफॉर्म शब्द आहे. सर्क्युलर म्हणजे गोलाकार, मोशन म्हणजे गती. म्हणजे एखादी वस्तू एकसारख्या गतीने फिरत असेल, तिची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल, व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट राहत असेल तिला म्हणलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. An object moving with constant velocity along a circular path. Here the velocity is always tangential. म्हणजे इथं v तुमचा असा असेल, इथं आला की v असा असेल, इथं आला की v असं असेल, इथं असला की v म्हणजे टँजेन्शियल आहे. याला ज्याला तुम्ही स्पर्शिका मराठीत म्हणता, इंग्रजीमध्ये त्याला टँजेंट आपण म्हणतो. टँजेंटवरून टँजेन्शियल. मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट बट डायरेक्शन चेंजेस. इथंही व्हीच आहे पण दिशा बदलली, इथंही व्हीच आहे दिशा बदलली, इथंही दिशा बदलली, इथंही दिशा बदलली. देअरफॉर ऑब्जेक्ट मस्ट हॅव ॲक्सलरेशन. मग वस्तूला ॲक्सलरेशन असतं, त्वरण असतं. ॲक्सलरेशन डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ
कॉल्ड सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. याचं जे ॲक्सलरेशन असतं हे सेंटरच्या दिशेला असतं ए. इथं जर असेल तरी पण सेंटरच्या दिशेला ए. एक केंद्राच्या दिशेला आहे, सेंटरच्या दिशेला आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. हे असं या बाजूला, हे या बाजूला. द फोर्स कॉझिंग द सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे ज्या फोर्समुळं हे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन येतं. ॲक्सलरेशन कुठं येतं? वस्तू समजा अशी मोशनमध्ये आहे, इथं असताना व्हेलॉसिटी या डायरेक्शनला, ॲक्सलरेशन या डायरेक्शन. ज्यामुळे हे ॲक्सलरेशन येतं त्याला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आपण म्हणतो. आणि ज्या फोर्समुळे येतं त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. टू रिक्वायरमेंट्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनसाठी दोन गरजा आहेत. एक म्हणजे व्हेलॉसिटी टेंजेन्शियल. सेंट्रिपिटल फोर्स ऑफ सुटेबल कॉन्स्टंट मॅग्निट्यूड मस्ट बी ॲक्ट ऑन द बॉडी. बॉडीवर काही सेंट्रिपिटल फोर्स लागला पाहिजे. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. पहिल्यांदा आपण पाहणार आहे पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. पिरियड म्हणजेच टाईम. वस्तू ए पासून निघाली, गोल फिरून परत ए पर्यंत आली. किती वेळ घेतला त्यांनी? काय केलं त्यांनी? एक फेरी पूर्ण केली. एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्यानं जो काही वेळ घेतला त्याला म्हणलं होतं पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. समजा वस्तू बी पासून निघाली, बी पासून गोल फिरून परत बी पर्यंत आली, म्हणजे एक फेरी पूर्ण केली. त्यावेळेला त्यानं जो वेळ घेतला आहे तो वेळ म्हणजेच पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन किंवा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असंही म्हणतात. मग एक फेरी पूर्ण करतो, ज्याला एक फेरीला काय म्हणलं जातं? वन रोटेशन किंवा वन रिव्होल्यूशन. त्यासाठी त्याने घेतलेला वेळ, म्हणून डेफिनेशन होईल टाईम टेकन टू कंप्लीट वन रोटेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. रेडियस वेक्टर यूज टू डिनोट द पोझिशन ऑफ पार्टिकल. पार्टिकल जो सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्याची स्थिती, पोझिशन सांगण्यासाठी जो वेक्टर वापरला जातो त्याला रेडियस वेक्टर म्हटलं. हा कुठून काढला जातो? सेंटरपासून त्या पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत. मग ओ ए बार हा एक रेडियस वेक्टर झाला, ओ बी बार हा दुसरा रेडियस वेक्टर. वेक्टर जॉईनिंग अ सेंटर अँड पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. आता पार्टिकल ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला लागलेला वेळ आहे टी. टी एवढा कालावधी लागला. मग या टी कालावधीमध्ये पार्टिकल कुठून गेला? ए पासून बी पर्यंत गेला. कुठून गेला? तर ए पासून बी पर्यंत गेला. पण हे जाताना त्याने काय केलं? अँगल तयार केला थीटा. ओ ए पासून ओ बी पर्यंत जाताना इथं थीटा अँगल झाला, त्याला म्हणलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि तो दाखवला जातो थीटा किंवा डी थीटा या अक्षराने. आपण पूर्वी शिकलो आहे डिस्प्लेसमेंट म्हणजेच व्हेलॉसिटी येते, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी येते, आणि व्हेलॉसिटीनंतर काय येतं? तर ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटी कशी लिहितो आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग आता मला इथं व्हेलॉसिटी द्यायची, इथं अँगल आहे, म्हणून मी म्हणणार अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय लेटर ओमेगा. ही आपण व्हीनी दाखवतो. आता ही ओमेगा या अक्षराने दाखवतो. काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजेच टी लिहितं डी थीटा डिवाइड बाय डी टी. त्यालाच म्हणलं जातं रेट ऑफ चेंज ऑफ. कशाचं रेट ऑफ चेंज ऑफ? अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. अगदी त्याच पद्धतीने आपण लिहिणार आहोत अँग्युलर ॲक्सलरेशन, आणि अँग्युलर ॲक्सलरेशन दाखवलं जातं अल्फा या अक्षराने. साधा ॲक्सलरेशन आपण एने दाखवतो, ज्याला लिनियर ॲक्सलरेशन म्हणतो. अँग्युलर म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सलरेशन अल्फाने दाखवलं जातं. कसं लिहिणार मग? हीच डेफिनेशन इथं वापरली. अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. अँग्युलर व्हेलॉसिटी डी ओमेगा डिवाइड बाय डी टी, आणि मग त्यावरून रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर acceleration. Yesterday we have seen the simple pendulum. That means when the bob is displaced to one side and release whatever the oscillation it performs called as a simple pendulum. If the same spherical bob given a circular motion, horizontal circular motion, whatever it takes a circular path, that is called as a conical
pendulum. See the conical pendulum. It performs a circular path. String is fixed to the rigid support that is called as a conical pendulum. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असतं? एक छोटा स्पियर असतो, तो लाईट स्ट्रिंगला म्हणजे दोऱ्याला बांधला जातो, ज्याचं वजन खूप कमी असेल. स्ट्रिंगला बांधला जातो आणि सर्क्युलर असा गोल फिरवला जातो. स्ट्रिंगचं टोक वर आहे आणि तो स्पियर असा खाली गोल. हा फिरताना इथं कोन तयार होतो. हे आत्ता आपण याच्या आधी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे. मग तेच इथं लिहिलेलं आहे. कन्सिडर अ स्मॉल हेवी स्पियर कॉल्ड ॲज अ बॉब सस्पेंडेड बाय अ लाईट स्ट्रिंग फ्रॉम रिजिड support. Its displacement is such that it moves with constant speed along horizontal circle. आणि डिस्क्राईब द कोन. म्हणजे हा फिरत असताना इथं तुम्हाला असा कोन तयार झालेला दिसतो. हा गोल 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 फिरतो आणि हा कोन दिसतो, दोऱ्याचा कोन दिसतो. यम मास ऑफ द स्पियर, आर रेडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे ही जे काय सर्कल आहे याची रेडियस इकडं आहे तशी ही पण त्याची रेडियसच आहे. यल लेंथ ऑफ पेंडुलम. ॲट एनी पोझिशन टू फोर्सेस ॲक्ट ऑन द स्पियर और बॉब. स्पियरला आपण बॉब म्हणतो. या स्पियरवर दोन फोर्स लागणार. एक त्याचं वजन जे खालच्या दिशेला लागेल mg, आणि दुसरं टेन्शन जे या दिशेला आहे ते टेन्शन. आपल्याला माहिती दोन फोर्सेस, एक असा ओढला एक असा ओढत असेल तर या दिशेला रिझल्टंट आहे. म्हणजे टेन्शन थोडक्यात रिझल्टंट आहे. आणि कशाचं रिझल्टंट आहे तर या दोन फोर्स, एक टी कॉस ऑफ थिटा आणि दुसरं टी साइन थिटा. सो दिस टी कॉस थिटा इज एक्झॅक्टली अपोजिट टू mg. सो दिस अँड दिस मस्ट बी द इक्वल. हे दोघं एकमेकाच्या बरोबर विरुद्ध आहेत आणि मॅग्निट्यूड वाईज इक्वल असतात. दिस टी साइन थिटा acts towards the center and they provide a force for circular motion. आता टी साइन थिटा केंद्राच्या दिशेला ॲक्ट होतो आणि याला सर्क्युलर मोशनसाठी फोर्स प्रोव्हाइड करतो. द फोर्स विच डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे टी साइन थिटा काय देतात आपल्याला? सेंट्रिपिटल फोर्स देतो. आता हेच तिथं लिहिलेलं आहे. T cos theta gives you the weight of the sphere. So T cos theta is equal to mg. आणि T sin theta तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स देतो, त्याची किंमत असते mv स्क्वेअर अपॉन. हे वरचं एक इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. दुसऱ्या इक्वेशनला या पहिल्याने मी भागल्यावर काय येईल? T sin theta डिवाइड बाय T cos theta which is equal to mv स्क्वेअर डिवाइड बाय r डिवाइड बाय mg. याच्या खाली काही नाही म्हणजेच एक आहे. सो रेशोज ऑफ टू रेशोज, दोन भागाकारांचा भागाकार आहे. दे बिकम्स इन्वर्ट अँड मल्टिप्लाय. एम गेट कॅन्सल. सो व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. टी कॅन्सल. साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा गिव्स यू द टॅन थिटा and which is equal to v square divided by rg. From that you may write the v which is square root rg tan theta. rg इकडे नेला तर rg tan theta is equal to v square. आणि मला पिरियड माहिती आहे, टी म्हणजेच टाइम टू कंप्लीट वन सर्क्युलर मोशन. एक मार्ग पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी. मग हा ज्यावेळेस एक मार्ग इथून निघाला समजा आणि हे फिरून परत इथं आला तर याने सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे 2πr अपॉन टी. पण व्ही आणि टीचं मी दिशाला पोझिशन चेंज केली, इथं लिहिली बघा. व्ही इज इक्वल 2πr अपॉन टी. याच्यावरून टी लिहिला 2πr डिवाइड बाय व्ही. मग मला व्ही माहिती आहे 2πr अपॉन टी. तो इथं टाका, त्याचा स्क्वेअर करा, रिअरेंज करा, तुम्हाला मिळेल टी इज इक्वल टू 2π स्क्वेअर रूट आर डिवाइड बाय जी टॅन थिटा. मग ही जर डायग्रॅम मी पाहिली इथली, सी द डायग्रॅम. इट इज राईट अँगल ट्रायंगल. हिअर इज राईट अँगल.
we have to write the sine value of this theta. Sine, that means length of opposite side divided by hypotenuse. Length म्हणजे हे डिस्टन्स, इथं रेडियस आहे आणि ही रेडियस डिवाइड बाय हायपोटेनस. त्याच्यावर साइन थीटा लिहितो. साइन थीटा आर डिवाइड बाय यल आणि आर म्हणजेच यल साइन थीटा. ही व्हॅल्यू इथे टाका आरची, यल साइन थीटा. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, हा कॉस वर जाईल आणि साइन साइन कॅन्सल होईल, मग तुम्हाला येईल यल कॉस थीटा डिवाइड बाय जी. डायग्रामवरून तुम्ही कॉस थीटा लिहिला तर कॉस थीटा असेल एच डिवाइड बाय 2 एच डिवाइड बाय यल आणि एच येईल यल कॉस ऑफ थीटा. मग यल कॉसच्या जागेवर तुम्ही एच लिहू शकता आणि फॉर्म्युला परत बदलू शकतो. टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एच डिवाइड बाय जी. या पद्धतीने तुम्ही पिरियड कोनिकल पेंडुलमचा कॅल्क्युलेट केला आहे.